नमस्कार, मी दीपक पळसुले. संध्याकाळचे 5 वाजता आहेत. महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे पुण्यातून. पुण्यातील सदाशिव पेठेतील अपघात प्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आली. कार चालकासह कार मालकाला सुद्धा अटक करण्यात आली. दिगंबर शिंदे असं गाडी मालकाचं नाव आहे, तर कार चालक जयराम मुळेसह त्याचा सहकारी राहुल गोसावीलाही पोलिसांनी अटक केली. पुण्यातील भावे हायस्कूल जवळ कार एका मद्यधुंद कॅब चालकानं 12 जणांना उडवलं. यातील 3घांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर संचेती आणि मोडक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कार चालक जयराम मुळे हा दारूच्या नशेत होता. वैद्यकीय चाचणीनंतर स्पष्ट झालं. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्यातील अनेक कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेत. आज 3घांनाही न्यायालयात हजर करण्यात येईल. या सगळ्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणतात पाहूया. वेगवेगळ्या वयोगटातली होते. काही स्पर्धा परीक्षेतली 6 मुलं होती. काही 45, 50, 55 अशाही पद्धतीची होती. त्याच्यात 3 जण होते. गाडी एका ड्रायव्हर म्हणजे मालकानी चावी तशीच ठेवली आणि हे दारू प्यालेले होते. त्याच्यात एकाला रात्री 2:30 वाजता पकडलेला आहे. दुसरे दोघांना ते पकडण्याचं काम चालू आहे. ते पकडल्यानंतर पुढच्या गोष्टी त्या बाबतीतल्या होतील. दरम्यान हा अपघात कसा घडला आपण नजर टाकूया. MH13 EP0354 या पिवळ्या नंबर प्लेटच्या कारमध्ये 3 जण होते. कार मालक दिगंबर शिंदे, मुख्य आरोपी जयराम मुळे आणि साथीदार राहुल गोसावी सदाशिव पेठेतून जात होते. कार मालक शिंदेला एका दुकानात काम होतं. चावी गाडीलाच ठेवून शिंदे दुकानात निघून गेला. मद्यप्राशन केलेल्या आणि वाहन परवाना नसलेल्या जयराम मुळेला अचानक कार चालवण्याची हुक्की आली. त्यानं अचानक कार सुरू केली आणि भावे विद्यालयाच्या दिशेनं निघाला. मात्र ड्रायव्हिंग नीट येत नसल्यानं आणि मद्यप्राशन केल्यानं त्याचा कारवरचा ताबा सुटला. एका वळणावर कार नीट वळवता न आल्यानं चहा पीत असलेल्या लोकांवर त्यानं ही कार चढवली. या अपघातात जखमी झालेल्या तरुणानं काय माहिती दिली आपण पाहूया. तिथे चहा पिण्यासाठी 5 वाजता गेलो होतो हॉटेलवरती. तर अचानक कार भरधाव कार आली आणि ती घुसली पूर्ण हॉटेलमध्ये. आम्हाला पाय पूर्ण फ्रॅक्चर आहे. 12 ते 15 एक्झॅक्ट मला नाही सांगतात का मला न्यूज लागलं ना, पण होते मॅक्झिमम. दरम्यान गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी याबाबत काय माहिती दिली तीही पाहूया. घटना नक्कीच दुर्दैवी आहे. MPSCची तयारी करत असताना अगदी परीक्षेच्या आदल्या दिवशीच त्यांच्यावरती हा घात होणं नक्कीच दुर्दैवी आहे. माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी देखील त्यांना मदतीचा हात हा पुढे केलेला आहे. परंतु मला वाटतं महाराष्ट्र राज्याचे आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत योग्य तो निर्णय घेतील. त्याच्यामध्ये अनेक तांत्रिक गोष्टी देखील आम्हाला पाहाव्या लागतील. 12 विद्यार्थ्यांचा भविष्याचा प्रश्न आहे. परंतु नक्कीच माननीय मुख्यमंत्री महोदय या बाबतीत योग्य तो निर्णय घेतील.